नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणासह पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. पुरण यंत्राचा वापर न करता देखील आपण इथे झटपट पद्धतीने पुरण बनवणार आहोत. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी 4 ते 5 तास 1 कप चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. तुम्ही मेजरमेंटसाठी कोणताही 1 कप किंवा वाटी वापरू शकता. आता ही चणा डाळ आपण शिजवून घेणार आहोत. इथे मी थोडंसंच पाण्याचा वापर केला आहे. चणा डाळ बुडेल इतकंच मी इथे पाणी घातलं आहे. परंतु तुम्हाला जर इथे कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद मी इथे घालते आणि थोडं 1 चमची इतकं तेल घालते. सर्व मिश्रण मिक्स करून आपल्याला ह्याला 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 5 शिट्या काढून झाल्यानंतर आपल्याला कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच तो उघडून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करून घेऊ शकता चणा डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे. आता आपण ही डाळ आहे ती एका जाळीमध्ये काढून घेऊया. त्यासाठी मी एक भांडं ठेवलं आणि त्यावर एक जाळी ठेवून घेतले जेणेकरून जास्तीचं पाणी असेल ते त्या भांड्यामध्ये जमा होईल. डाळीतलं पाणी काढून घेतले. आता ही डाळ आपण एका जाड भांड्यामध्ये काढून घेऊया. कोणतेही जाड तळाचे कढई किंवा कुकरमध्ये तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता. आता आपण अशा पद्धतीने पोटॅटो मॅशरने हे स्मॅश करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही एका वाटीच्या साहाय्याने ही डाळ आहे ती बारीक करून घेऊ शकता. अगदी सहजरित्या ही डाळ बारीक होते. डाळ एकदम बारीक करून झाली आहे. आता गूळ घालताना आपण ह्यामध्ये ज्या वाटीने डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने गूळ घालणार आहोत. इथे समप्रमाणात देखील तुम्ही गूळ वापरू शकता किंवा तुम्हाला जर थोडं कमी गोड हवं असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकता. आता गॅस ऑन करून हे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ही सर्व प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर करून घ्यायची आहे. ह्यामध्ये एक महत्त्वाची टिप म्हणजे जे आपण वेलची पावडर वापरणार आहोत ती आपण पूर्ण मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून त्याचा फ्लेवर आहे तो जसाचा तसा राहतो. जर का आपण आत्ताच ह्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ घातलं तर त्याचा फ्लेवर कमी होतो. आता गूळ आणि डाळ एकदम व्यवस्थित मिक्स झाले. आपल्याला आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत असंच एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी काही मिनिटांमध्येच हे मिश्रण आहे ते घट्ट होत आले. आता अजून थोडंसं मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आपल्या इथे पुरण ऑलमोस्ट तयार होत आलं. आता ह्यामध्ये मी पाव चमची वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून ह्यामध्ये घालते. आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊ आणि मेन म्हणजे हे मिश्रण तयार झालं हे कसं समजायचं तर त्यासाठी इथे मी तुम्हाला ट्रिक दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही स्टीलचा कोणताही कलथा किंवा चमचा घेऊन ठेवून बघू शकता. जर तो सरळ राहिला तर समजायचं की हे पुरण आपलं एकदम परफेक्ट तयार झालं आणि जर का तो पडला तर समजायचं की आपलं पुरण अजून व्हायचं बाकी आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतले आणि त्यामधून ते पीठ व्यवस्थित चाळून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी मैद्याचा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे. पीठ चाळून घेतले. आता आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडीशी पाव चमची इतकी हळद मी इथे घालते जेणेकरून पुरणपोळीला कलर खूप छान येतो. तसंच 2 टीस्पून इतकं तेल ह्यामध्ये घालते. आता पिठामध्ये मीठ, हळद आणि तेल आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित सैलसर मळून घेणार आहोत. चपातीचं पीठ आपण ज्या पद्धतीने मळतो त्यापेक्षाही आपल्याला इथे सैल पीठ मळायचं आहे. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पिठाचा वापर केला आहे. परंतु जर का तुम्हाला पूर्णतः गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. पीठ व्यवस्थित मळून झालं. आता ह्यावर आपण अजून 2-3 चमचे तेल घालून पुन्हा एकदा मळून घेणार आहोत. जितकं आपण पीठ मळू तितक्या पुरणपोळ्या सॉफ्ट होतात. तुम्ही इथे बघू शकता पीठ किती छान मळून झालं आहे. आता आपण ह्यावर थोडंसं पाव चमची इतकं तेल लावून पुन्हा ह्याला झाकून साधारणतः 1 तासासाठी ठेवणार आहोत. पीठ ठेवून 1 तास झालेला आहे. आपलं पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलं आहे आणि पुरण देखील एकदम व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता पुरणाचे आणि पिठाचे सारखे गोळे करून घेतले आहेत. इथे थोडेसे पुरणाचे गोळे मी थोडे मोठ्या आकाराचे करून घेतलेले आहेत. आता इथे महत्त्वाची टिप म्हणजे मी इथे लाटताना अशा पद्धतीने एक मलमलचं कापड आहे ते पोळपाटाला गुंडाळून घेतले. तुमच्याकडे जर मलमलचं कापड नसेल तर तुम्ही बटर पेपर देखील इथे ठेवू शकता जेणेकरून आपण जेव्हा
पुरणपोळी लाटायला घेऊ तेव्हा ती व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला सरकवता येते आणि ती पोळपाटाला चिटकून राहत नाही, त्यामुळे ती फाटण्याची देखील शक्यता कमी असते। आता आपण मोदकाला ज्या पद्धतीने पारी करून घेतो त्या पद्धतीने इथे एका गोळ्याला पारी करून घ्यायची आहे। आता पारी व्यवस्थित करून झाले। आता आपण हे जो पुरणाचा गोळा घेतला आहे तो ह्यामध्ये व्यवस्थित आतपर्यंत घालून घेऊया आणि अशा पद्धतीने त्याला सर्व बाजूने पॅक करून घ्यायचे आहे। इथे मी पुरण थोडंसं जास्तच वापरले, तुम्ही हवं तर तुम्ही कमी देखील करू शकता। सर्व बाजूने अशा पद्धतीने कडा एकत्र करून घ्यायच्या आणि जर जास्तच पीठ असेल तर तुम्ही ते काढू देखील शकता आणि थोडंसं पीठ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून ते मधल्या बाजूने घालू शकता। आता हा गोळा मी थोडासा हाताने चपटा करून घेते आणि अशा पद्धतीने सर्व साइडने पुरण थोडंसं स्प्रेड करून घेते, जेणेकरून आपण जेव्हा लाटायला जाऊ तेव्हा सर्व बाजूने एकसारखं पुरण स्प्रेड होईल। कारण आपण डायरेक्ट लाटायला गेलो तर ते बाहेर निघण्याची देखील शक्यता असते। आता दोन्ही बाजूने आपण मैद्याचं पीठ लावून घेतले आणि पुरणपोळी आहे ती लाटायला घेतली आहे। असं सर्व बाजूने फिरवत आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। मधल्या भागावर आपल्याला जास्त जोर लावायचा नाही आहे, फक्त ज्या बाजूच्या कडा आहेत त्या थोड्या थोड्या अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पुरण आहे ते मधल्या बाजूने सर्व बाजूंना व्यवस्थित स्प्रेड होतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण पुरणामध्ये आणि पिठामध्ये हळद घातल्यामुळे पुरणपोळीला किती छान कलर आलेला आहे। आता आपली पोळी लाटून झालेली आहे, आपण ती भाजायला घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे। इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे। तवा छान गरम करून झाला। आता आपण तो थोडासा मीडियम फ्लेमवर करून घेऊया आणि पोळी त्यावर घालून घेऊ। पोळी अशा पद्धतीने थोडी थोडी सरकवत आपल्याला भाजून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व बाजूने कडा आहेत ते व्यवस्थित भाजल्या जातील। आता तुम्ही बघू शकता इथे थोडेसे बबल्स यायला लागलेत। आपण आता ही पोळी आहे ती उलटून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता पोळी थोडीशी इथे फुगायला लागलेली आहे। आता पोळी आहे ते आपण परत एकदा उलटून घेऊ आणि थोडासा गॅस आहे तो हाय फ्लेमवर करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता पोळी किती छान फुगली आहे। याच पद्धतीने आपल्या सर्व पुरणपोळ्या आपण बनवून घेऊया। पुरणपोळ्या तयार झाल्यानंतर मी त्यावर साजूक तूप लावून घेतले। जर का तुम्ही साजूक तूप नसतील खात तर तुम्ही इथे तेलाचा वापर देखील करू शकता। जास्त पसारा न करता अगदी झटपट अशा पुरणपोळ्या तयार आहेत। तुम्ही देखील अशा पद्धतीने पुरणपोळ्या एकदा नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तसेच अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।